तो वेलकम बैक। कैसे हो सब लोग? साधक शिक्षा में सबका हार्दिक हार्दिक स्वागत है बच्चों। साधक शिक्षामध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सगळ्या मुलांचं जास्त वेळ वाया न घालवता जे काय 2 सेशन मी यूट्यूबवर टाकले होते ते तुम्ही बघितलेच असतील। सो आता आपण पटापट आढावा घेणार आहोत की कुठल्या कुठल्या लेसन मध्ये काय काय आहे आणि थोडंफार आपण त्याच्या बाबतीत बघणार पण आहोत, त्या टॉपिकच्या बाबतीत। ठीक आहे, फास्ट आहे हे, पटापट कुठल्याही प्रकारची मी आता मॅरेथॉन ठेवलेली नाही किंवा काही ठेवलेलं नाही। मी आताच युट्यूबवर हे चॅनल बनवून तुमच्या समोर प्रस्तुत झालेलो आहे मागच्या 7-8 दिवसापासून। सो जे काही माझ्याकडे आता अवेलेबल आहे, ज्या काही रिसोर्सेस आहे, त्या रिसोर्सेस थ्रू मुलांनो तुमचा बेनिफिट तुम्ही करून घ्या। दॅट्स इट, एवढंच माझं लक्ष आहे। ठीक आहे, चला अभ्यास तुम्ही केलेला असेल अशी अपेक्षा ठेवतो। पटापट तुमचं रिव्हिजन कसं होणार ते आपण इथं बघणार आहोत, रिवाइज कसं करायचं असतं फास्ट मध्ये। ठीक आहे, सो शॅल वी स्टार्ट नाउ? चला स्टार्ट करू। बघा, पहिला लेसन आहे तुमचा सिमिलॅरिटी। बाळांनो, कुठला आहे? सिमिलॅरिटी। येस ऑर नो? जसं की आपण काल बायफर्केशन केलेलं होतं प्रत्येक लेसनचं, 8 मार्काचं लेसन आहे हे, बरोबर? तर सगळ्यात पहिले आहे रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स, बरोबर? त्याच्यासोबत काय काय आहे? इक्वल हाइट्स, इक्वल बेसेस। बघा, चला पटापट बघू आपण। ठीक आहे, एक न्यू पेज घेतो मी, एकच मिनिट। ठीक आहे, बघा बाळांनो, सिमिलॅरिटी मध्ये ठीक आहे, इथं मी अक्षर थोडेफार तुम्ही समजून घ्या कसे आहेत काय आहेत। आता मी फास्ट मध्ये सॉल्व्ह करतो तुमच्या समोर। ठीक आहे, रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स। ठीक आहे, रेशो बघा, एक ट्रायंगल आहे, सगळ्यात पहिले हे समजून घ्या, एक ट्रायंगल आहे, मानू आपण ट्रायंगल एबीसी आहे, बरोबर? काय मानू? ट्रायंगल एबीसी, बरोबर? एरिया ऑफ ट्रायंगलचा फॉर्म्युला काय असतो? सपोज आपण हे ट्रायंगल घेतला, ट्रायंगल एबीसी, तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे हाफ इंटू बेस इंटू हाइट। येस ऑर नो? हाफ इंटू बेस इंटू हाइट, बरोबर? सॉरी, तर एरिया बघायचा आपल्याला। आता सपोज 2 ट्रायंगल दिले असते, सपोज ट्रायंगल ए बी सी आणि हा दुसरा ट्रायंगल पी क्यू आर, बरोबर? या दोन्ही ट्रायंगलचा एरिया ऑफ रेशो बघायचा आहे। काय बघायचं आहे? एरियाचा रेशो। तर मी असं लिहू शकतो का? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, बरोबर ना? इज इक्वल टू हाफ इंटू बेसला बी लिहितो मी, इंटू हाईटला एच। येस ऑर नो? हाफ इंटू बेस इंटू हाईट। मान्य आहे की ह्याचा बेस काहीतरी वेगळा असेल म्हणजे बी1, हाईट वेगळी असेल म्हणजे बी एच1, बरोबर ना? ह्याचा पण बी2 आणि एच2, तर काय येणार? बी1 एच1 इंटू अपॉन बी2 एच2। हाफ हाफ काय होऊन जाणार? कॅन्सल आउट होऊन जाणार, सिंपल। तर हे झालं एरियाज ऑफ रेशोज ऑफ 2 ट्रायंगल्स व ट्रायंगल्स। ठीक आहे, क्लिअर? हे बेसिक पार्ट झाला। आता सेकंड बघा, इक्वल हाइट्स, इक्वल बेसेस। पण पहिले बघू आपण इक्वल हाइट। तर 2 ट्रायंगलची हाइट इक्वल असेल, बरोबर? 2 ट्रायंगल मी काढले इथे छोटे छोटे, बरोबर? 2 ट्रायंगल काढले मी इथं छोटे छोटे। वर्टेक्स पासून आपण काय घेतली? त्याच्या अल्टिट्यूड पासून काय घेतली? हाइट घेतली, बरोबर ना? बेस पर्यंत। येस ऑर नो? बरोबर? आता आपण असं समजू की या दोघांची हाइट काय आहे? इक्वल आहे, बरोबर? हाइट काय आहे? इक्वल आहे। जर हाइट इक्वल असेल तर बेस काय होऊन जाणार त्यांचा? वेगवेगळा आहे सपोज, तर बी1 अपॉन बी2, आणि सेम एक्झॅक्टली ह्याचा वाईस वर्सा की बेस इक्वल असेल, बरोबर ना? तर हाइट काय होणार बाळांनो? h1 अपॉन h2, सिंपल। एवढंच लक्षात ठेवायचं। आता याच्यामध्ये मी जास्त डीप मध्ये नाही जात बसणार आहे। ठीक आहे, क्लिअर? कळलं इथपर्यंत? आता ह्याच्या अनुषंगाने क्वेश्चन कसे येतात बघा, क्वेश्चन तुम्हाला कसे टार्गेट होतात ते बघा, बरोबर?
सपोज तुम्हाला एक नॉर्मल क्वेश्चन घेऊ आपण, ठीक आहे? इथपर्यंत समजलं बाळांनो? इथपर्यंत कळतंय सगळ्यांना? बघा, मी असं म्हणतोय तुम्हाला की आपण सपोज हे एक ट्रायंगल आहे बघा, आकृती कशी येऊ द्या ते मॅटर नाही करत, ठीक आहे? आता आकृती मॅटर नाही करत इथं. आता आता तुम्हाला काय समजतंय ते मॅटर करतंय बाळांनो, लक्षात ठेवा, ठीक आहे? हे एक ट्रायंगल काढला बरोबर, आणि हे एक ट्रायंगल काढला. या ट्रायंगलची हाईट ही आहे, ठीक आहे? बरोबर ना? आता मला सांगा, असा एक ट्रायंगल आहे, हा जो दुसरा, सपोज हा एक पहिला ट्रायंगल, ट्रायंगल ए बी सी, बरोबर? याचं नाव ए बी सी, आणि हा वाला दुसरा ट्रायंगल आहे. आता इथून याची हाईट नाही घेऊ शकत ना आपण, इथून आपण त्याची हाईट घेऊ शकत नाही. तर मी काय करणार, एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ करणार आणि ह्याला एक्सटेंड करणार. कळतंय? ह्याला काय केली, एक्सटेंड केली, बरोबर? म्हणजे हाईट ही झाली, येस ऑर नो? आणि या ट्रायंगलला तुम्ही मानून घ्या काय आहे हे बी सी, तर ठीक आहे, हे बी सी आणि डी, बरोबर? हे परपेंडिक्युलर लाईन आहे म्हणजे 90 डिग्री, हे तर 90 डिग्री आहेच, बरोबर? आता तुम्हाला प्रश्न विचारला आहे, आता तुम्हाला समजतंय, ह्याला ई मानून घ्या, ठीक आहे, आणि ह्याला एफ मानून घ्या, ज्या पॉइंटला परपेंडिक्युलर इंटरसेक्ट करताय, ठीक आहे? एई परपेंडिक्युलर या बीसी वर आहे आणि डीएफ हे परपेंडिक्युलर या बीसी वरच आहे, यस ऑर नो? या बीसी बेसवरच आहे, बरोबर ना? तुम्हाला एखादी व्हॅल्यू दिली असेल, सपोज एई तुम्हाला 4 दिलेला आहे आणि तुम्हाला डीएफ दिलेला आहे 6, बरोबर? तर त्यांनी म्हटलंय की एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल बी सी डी किंवा डीबीसी, बरोबर? डीबीसी लिहा, डीबीसी काय येणार, बरोबर? म्हणजे थोडक्यात तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की दोन्ही ट्रायंगलचा बेस काय आहे, सेम आहे. तर हाफ इंटू बेस बीसी, बरोबर ना? ह्याची हाईट किती आहे, एई पहिल्या ट्रायंगलची, आणि हाफ इंटू दुसऱ्याचा पण बेस किती आहे, बीसीच, आणि हाईट किती आहे पण डीएफ, येस ऑर नो? सरळ सरळ तुम्हाला दिसतंय खालचं न्यूमरेटर आणि डिनोमिनेटर हाफ बीसी कॅन्सल आउट होऊन जाणार, येस ऑर नो? तर होणार काय, एई अपॉन डीएफ. एई तुम्हाला दिलेला आहे, बरोबर ना? ए दिलेला आहे तुम्हाला 4, डी तुम्हाला सॉरी डीएफ दिलेला आहे तुम्हाला 6, दोन्ही भाग जातो, दोन्ही इव्हन नंबर आहे, म्हणजे 2 2 4, 2 तारीख 6, 2/3, संपला विषय. कळतंय? क्लिअर आहे सगळ्यांना? समझ में आ रहा है सबको? तर अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला टार्गेट होऊ शकतात, 1 मार्काला किंवा 2 मार्काला. 2 मार्क तर शक्य नाही, 1 किंवा 2 मार्क 1 मार्काला होऊ शकतात, ठीक आहे? क्लिअर? समजलं? किंवा तुम्हाला ट्रायंगल मध्ये ट्रायंगल दिलेलं असेल आणि रेशोज एरियाज ऑफ ट्रायंगल ऑफ रेशोज दिलेलं असेल, रेशोज ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल, तर सपोज एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल एक्स वाय झेड, बरोबर? असं तुम्हाला जर 3-4 क्वेश्चन आले तर तुम्हाला सगळ्यांचं काढायचं आहे, बरोबर? चलो, क्लिअर? इथपर्यंत समजलं? त्यानंतर आपलं येतंय बघा, काय सेकंड पार्ट काय होता आपला, पटापट पटापट आपण बघणार आहोत, ठीक आहे? बीपीटी तुम्हाला आत्ताच बोललो, बरोबर? बीपीटी थेरम हे तुम्हाला विचारू शकतात, बरोबर? चला इथं दाखवून देतो की सपोज हा ट्रायंगल आहे, बरोबर? हा ट्रायंगल आहे, तर ट्रायंगल ए, ट्रायंगल बी, अरे ट्रायंगल ए बी आणि सी, बरोबर? आणि काय म्हटलंय तुम्हाला, इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स, म्हणजे एक ट्रायंगलची एक साइड आहे, तर एक लाईन आहे, ती त्या ट्रायंगलच्या साइडला काय आहे, पॅरलल आहे. काय आहे, पॅरलल, आणि ती लाईन बाकीच्या ट्रायंगलच्या 2 साइडला इंटरसेक्ट करते, बरोबर? 2 डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये, कळतंय? सपोज ह्याला आपण पी मानू, ह्याला आपण क्यू मानू,
बरोबर. तर जी ते लाईन डिवाइड्स त्या साइड्सला करते इन दी सेम प्रपोर्शन. काय म्हटलंय? इन दी सेम प्रपोर्शन. हे फाइंड करायचंय. सेम प्रपोर्शन मध्ये डिवाइड करते म्हणजे थोडक्यात AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC. या सेम प्रपोर्शन मध्ये तुम्हाला ती लाईन डिवाइड करते. हे प्रूफ करायचंय. बरोबर. काय करायचंय? प्रूफ करायचंय. तर एरियाज प्रपोर्शनेट टू बेसिस, एरिया प्रपोर्शनेट टू बेसिस या अँगलवर तुम्ही इक्वल हाईटच्या बेसिसवर तुम्ही फाइंड करू शकता. तर तुम्हाला इथं कन्स्ट्रक्ट करावं लागणार आहे. बरोबर. बी ला क्यू जोडायचंय, पी ला सी जोडायचंय आणि या ट्रँगल हा एक ट्रँगल बनला BPQ. बरोबर ना? कुठला ट्रँगल बनला? BPQ. बरोबर. त्याला या छोट्या ट्रँगल सोबत कम्पेअर करायचं आहे आणि PQC ला हा आपण ट्रँगल याच्यासोबत काय करायचंय? कम्पेअर करायचंय. समजलं? आणि या दोन ट्रँगलचं मग तुम्हाला प्रूफ भेटणार BPT. आणि एक्झॅक्टली ह्याचं कॉन्व्हर्स म्हणजे उलट की डिस्टिंक्ट पॉइंट मध्ये छेदत आहे हे प्रूफ झालेलं आहे. बरोबर. म्हणजे AP अपॉन PB इज इक्वल टू AQ अपॉन QC ऑलरेडी आहे. तर ती लाईन त्या ज्या साईडला पॅरल आहे तर त्या साईडला ती पॅरल आहे का नाही हे झालं तुमचं कॉन्व्हर्स. समजलं? ते झालं तुमचं बाळांनो कॉन्व्हर्स. उलट प्रूफ करायचं. दॅट्स इट. खतम. कळलं? काय करायचं? उलट प्रूफ करायचं. चलो एनी हाऊ हे समजलं. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ट्रँगल. प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर ट्रँगल. बरोबर. बायसेक्टर ट्रँगल ह्याच्यावर पण तुम्हाला क्वेश्चन विचारू शकतात किंवा जर थोडं पेपर टफ नाही म्हणणार मी पण थोडं पेपर ट्रिकी काढण्याचा प्रयत्न केला तर बायसेक्टर ट्रँगल वर थेरम पण येऊ शकते. लक्षात ठेवा. ठीक आहे. बायसेक्टर थेरम वर ट्रँगल पर प्रॉब्लेम पण येऊ शकतो आणि थेरम पण येऊ शकते. ठीक आहे. क्लिअर? तर बघा बायसेक्टर ट्रँगल वर आपण एक सम बघून घेऊ. ठीक आहे. बघा अँगल बायसेक्टर थेरम वर आपण सम बघू. बघा सपोज एक ट्रँगल दिलेला आहे तुम्हाला हे असा. बरोबर. ट्रँगल PQ आणि R आणि तुम्हाला सांगितलं आहे की हे दोन्ही अँगल काय आहेत? सेम आहेत. काय आहेत? सेम. बरोबर. तर हे RS लिहा. बरोबर. हे RS काय करते? अँगल R. बरोबर ना? सेगमेंट RS हे अँगल R ला बायसेक्ट करते. बरोबर. तर PR तुम्हाला दिलेलं आहे 15. बरोबर. RQ दिलेलं आहे तुम्हाला 20 आणि PS दिलेलं आहे तुम्हाला 12. तर डायरेक्ट प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर टाकायचा, विषय संपला. तर प्रॉपर्टी ऑफ बायसेक्टर काय सांगते की ट्रँगल PRQ मध्ये बरोबर सेगमेंट RS अँगल R ला बायसेक्ट करते. ठीक आहे. तर PR अपॉन बघा PR अपॉन RQ इज इक्वल टू PS अपॉन SQ. खतम. हे बायसेक्टर अँगल बायसेक्टरचा हे काय आहे? प्रूफ आहे. येस ऑर नो? PR तुम्हाला दिलेला आहे 15. बरोबर. RQ तुम्हाला दिलेला आहे 20. PS तुम्हाला दिलेला आहे 12 आणि SQ तुम्हाला फाइंड करायचं आहे आणि SQ या प्रश्नामध्ये फाइंड करायला सांगितले. क्लिअर? SQ तुम्हाला सांगितलेलं आहे. बघा तर SQ इज इक्वल टू
15 इंटू एस क्यू, बरोबर ना, क्रॉस मल्टिप्लाय करा 12 इंटू 20. तर एस क्यू इज इक्वल टू 12 इंटू 20. 15 कुठे येणार ह्याच्या खाली बघा, 3 भाग जातो का, 3 चौक 12, 3 पंचे 15, बरोबर, आणि 5 चौक 20, 5 4 20, 4 चौक 16, 16. एस क्यूची व्हॅल्यू किती आली बाळांनो, 16. इथं तुम्हाला लिहायचं असतं, बरोबर, प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर. क्लिअर, हे रिझन लिहिणं खूप महत्वाचं आहे. सपोज हा 2 मार्काचा प्रश्न आहे, ह्यालाच अर्धा मार्क असतो. क्लिअर, समजतंय सगळ्यांना, कोणा काय डाऊट? नेक्स्ट, पटापट पटापट. ठीक आहे, त्यानंतर अँगल टेस्टवर जे सिमिलरिटीज तुमचं काय आहे, थेरम आहे, ते पण तुम्हाला विचारू शकतात. ठीक आहे, बरोबर. मला जे सगळ्यात महत्वाचे वाटते ते मी तुम्हाला प्रॉब्लेम इथं घेण्याचा प्रयत्न करत आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो, एक प्रॉब्लेम मला सगळ्यात महत्वाचा वाटतोय की तो येण्याचे चान्सेस जास्त आहे. पटापट पटापट बघायचं आपण. डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलेटरल, बरोबर, एक डायगोनल काढून घेऊ. सॉरी, अरे काय होतंय, बरोबर, एक क्वाड्रिलेटर काढू आपण. ठीक आहे, त्याला एक डायगोनल आहे, 2 डायगोनल आहे, सॉरी. ठीक आहे, ए बी सी आणि डी. ठीक आहे, आणि हा इंटरसेक्टिंग पॉइंट आहे, बरोबर. सो डायगोनल्स ऑफ क्वाड्रिलेटरल ए बी सी डी, बरोबर, इंटरसेक्ट इन पॉइंट क्यू, हे सगळं तुम्हाला दिलेलं असेल. सगळ्यात महत्वाचा डेटा दिलेला असेल तुम्हाला, इफ 2QA इज इक्वल टू QC, बरोबर, 2QB इज इक्वल टू QD, then prove that DC इज इक्वल टू 2AB. हे प्रूफ करायचंय, हे काय करायचंय, प्रूफ करायचंय. तर बघा कसं करणार आपण प्रूफ. सगळ्यात पहिले लक्षात ठेवा, जॉमेट्री असो, अल्जेब्रा असो, कुठलाही सब्जेक्ट असो, जेव्हा प्रूफ करण्याचे क्वेश्चन येतात तेव्हा तुमचं लक्ष काय गिव्हन डेटा दिलेला आहे त्याच्यावर पाहिजे, बरोबर. आणि शक्यतो जॉमेट्रीमध्ये डायग्राम काढण्याचा प्रयत्न करा. जर डायग्राम दिला नसेल तर तुमचे गणित पटापट सुटतील, नाहीतर थोडंसं अवघड जाईल. ठीक आहे, तर तुम्हाला दिलं काय आहे, गिव्हन 2QA इज इक्वल टू QC, म्हणजे काय, 2QA च्या बराबर QC आहे आणि 2QB च्या बराबर QD आहे, बरोबर ना. तर त्यांनी सांगितले की DC हा 2AB च्या बरोबर आहे का, म्हणजे 2 पट्टा आहे का AB च्या, येस ऑर नो. तर जे गिव्हन दिलेलं आहे ते पहिले सॉल्व्ह करून घ्यायचं. 2QA इज इक्वल टू QC दिलेलं आहे, तर मी असं लिहू शकतो का, व्हॅल्यूज तिकडे घेऊन जाऊ आणि QA अपॉन QC ला इकडे खेचून येऊ, बरोबर. तर 2 ला तिकडे पाठवू, इथं काय नाही म्हणजे काय 1 आणि खाली 2 गेला, म्हणजे QA अपॉन QC इज इक्वल टू 1 अपॉन 2. सेम हे पण तसंच होणार, QB अपॉन QD इज इक्वल टू 1 अपॉन 2. क्लिअर, हे झालं, बरोबर. ह्याला 1 2 असं लिहा, बरोबर, फ्रॉम 1 फ्रॉम 2. क्लिअर. आता ट्रायंगल बघा, की ट्रायंगल AQB मध्ये आता आपल्याला तर हे प्रूफ करायचंय, बरोबर ना. तर हे प्रूफ कसं करणार की CD किंवा DC इज इक्वल टू 2AB आहे, तर तुम्हाला ट्रायंगलचे मदत घ्यावी लागेल, बरोबर. ट्रायंगल AQB अँड ट्रायंगल CQD, बरोबर ना, CQD, बरोबर, बरोबर. तर मी असं म्हणू शकतो का, QA अपॉन QC इज इक्वल टू QB अपॉन QD. आता तुम्ही म्हणणार सर कुठून आलंय, अरे यार हे बघा ना, 1 अपॉन 2 QB अपॉन QD आहे आणि QA अपॉन QC पण 1 अपॉन 2 आहे. हे ऑलरेडी प्रूफ केलेलं आहे. काय केलेलं आहे बाळांनो, प्रूव्ड केलेलं आहे, येस ऑर नो. त्यानंतर बघा, अँगल AQB इज
इक्विव्हॅलंट टू अँगल CQD किंवा DQC. हा जो मधला अँगल असतो ना बघा, हा कॉमन आहे किंवा अपोजिट अँगल पण तुम्ही म्हणू शकतात, बरोबर ना. अपोजिट अँगल पण तुम्ही म्हणू शकतात. येस ऑर नो? अपोजिट अँगल्स. क्लिअर? येस ऑर नो? तर मला तुम्ही सांगा, आता हे पण झालं, हे पण झालं, तर AQ अपॉन CQ किंवा QB अपॉन QD आणि तिसरी साइड कुठली आहे? AB अपॉन CD. बरोबर ना? हे सगळे इक्वल आहे का नाही? बरोबर. आणि हे तर प्रूफ झालंच आहे. QA अपॉन QC इज इक्वल टू QB अपॉन QD आणि हे साइड, हे एक साइड, हे एक साइड इक्वल झाले, म्हणजे साइड आणि हा अँगल म्हणजे साइड अँगल साइडनी काय झाले, हा ट्रायंगल सिमिलर झालेलाच आहे. ट्रायंगल AQB सिमिलर टू ट्रायंगल CQD. आणि सिमिलर झालं तर हे आलं, बरोबर ना. का? कारण की करस्पॉन्डिंग साइड्स पण त्यांचे काय असतात? प्रपोर्शनल. करस्पॉन्डिंग sides are proportional. Yes or no? Proportional. जेपते का नाही? करस्पॉन्डिंग साइड पण काय झाले बाळांनो? प्रपोर्शनल. तर मला सांगा, AQ अपॉन QC किंवा CQ जे पण काय आहे किंवा QB अपॉन QD हे 1/2 ऑलरेडी आपण प्रूफ केलेलं आहे. जर हे ह्यांचे रेशोज इक्वल आहे, बरोबर ना, तर AB अपॉन CD ची पण रेशोज काय येणार? इक्वल जाणार ना, 1/2. ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करा, तर 2AB इज इक्वल टू CD. आणि हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. येस ऑर नो? हेच आपल्याला प्रूफ करायचं होतं. क्लिअर? कोणाला काय डाऊट? समजतंय का? क्लिअर आहे का? बरोबर. चला नेक्स्ट बघा. ठीक आहे. असंच तुम्हाला 1.3 ह्याच्यामध्ये एक्सरसाइज मध्ये प्रॅक्टिस सेट मध्ये तुम्हाला एक सम दिलेला आहे, बरोबर, 5व्या नंबरचा ट्रॅपेझियमचा. तो पण तसाच आहे. ठीक आहे. AR इज इक्वल टू 5AP, AS इज इक्वल टू 5AQ, देन प्रूव्ह दॅट SR इज इक्वल टू 5PP. हे पण येऊ शकतो या टाइप मध्ये, येण्याचे चान्सेस जास्त. IMP. क्लिअर? थेरम बघून जावा एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगलचं. ठीक आहे. चला त्याच्यावर आपण एक सम घेऊ. ratios of ratios of corresponding sides of two similar triangles 2:5 दिलेले, बरोबर. इफ द एरिया ऑफ द स्मॉलर ट्रायंगल, एक छोटा ट्रायंगल आहे, बरोबर. आपण मानून घेऊ की ट्रायंगल ABC स्मॉलर आहे, बरोबर. त्याचा एरिया तुम्हाला दिलेला आहे 64 स्क्वेअर सेंटीमीटर, बरोबर. सॉरी. then what is the area of bigger triangle? सपोज बिगर ट्रायंगल आपण मानू PQR. तर ऑलरेडी तुम्हाला रेशो ऑफ करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ टू सिमिलर ट्रायंगल, म्हणजे हे तर तुम्हाला त्यांनी सांगितलेलं आहे की ट्रायंगल ABC सिमिलर टू ट्रायंगल PQR. हे मुलं वाचत नाही, इथं गोंधळ क्रिएट होतो बाळांनो. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट असतो. येस ऑर नो? बरोबर ना. तर बघा, एरिया ऑफ ट्रायंगल ABC अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल PQR, बरोबर. काय असतो फॉर्म्युला?
एका साईडचा स्क्वेअर एका ट्रायंगलच्या आणि दुसऱ्या ट्रायंगलच्या दुसऱ्या साईडचा स्क्वेअर ए बी स्क्वेअर अपॉन पी क्यू स्क्वेअर बरोबर ना. तर ए बी आणि पी क्यूचा रेशो तुम्हाला माहिती आहे किती आहे दिलेला आणि एरिया ऑफ ट्रायंगल एबीसीचा तुम्हाला एरिया पण दिलेला आहे तर 64 अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू 2 चा स्क्वेअर अपॉन 5 चा स्क्वेअर बरोबर. तर 64 आता हा 5 चा स्क्वेअर 25 म्हणजे हा कुठे जाणार इथं जाणार येस ऑर नो आणि 2 चा स्क्वेअर 4 इंटू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तर 64 इंटू 25 अपॉन 4 इथं येणार आणि इथं आपल्याला काढायचं आहे ठीक आहे. चला कसं काढणार येस ऑर नो 4 ने भाग जाणार 4 एकी 4 4 वन जा 4 2 उरले 24 4 6 जा 24 आणि 25 इंटू 16 तुम्हाला भेटणार 400 स्क्वेअर सेंटीमीटर एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. तुम्ही असं नका लिहू तुम्ही इथं लिहा ठीक आहे हे तुम्हाला सांगण्यासाठी फक्त एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर तुमचा आला क्लिअर. तर या टाईपचे पण प्रॉब्लेम बघून जावा ठीक आहे. चलो एनी हाऊ हे समजलं. तर सिमिलरिटी हा लेसन तर थोडक्यात मी इथं सांगण्याचा प्रयत्न केला ठीक आहे. आता बघा पायथागोरस मध्ये तुम्हाला ट्रिपलेट सगळ्यात महत्वाचं बरोबर. ट्रिपलेट सगळ्यात महत्वाचा त्यानंतर पायथागोरस थेरम त्यानंतर 30 60 90 आणि 45 45 90 त्यानंतर जॉमेट्रिक मीन वर प्रश्न बरोबर. प्रॉब्लेम सेट 2 ते बघायचं आहे बरोबर. अपोलोनियस थेरम वर प्रश्न ठीक आहे क्लिअर. बघा आता मला इथं क्वेश्चन दिलेला असेल की 11 60 61 पायथागोरस ट्रिपलेट आहे का नाही बरोबर. तर पटापट काय नाही करायचं 11चा स्क्वेअर काढून ठेवायचा 121 60चा स्क्वेअर काढून ठेवायचा 3600 बरोबर ना आणि 61चा काढून ठेवायचा 3721 बरोबर ना. कोणाचं मोठं येतंय ह्याचं मोठं येतोय म्हणजे हा हायपोटेनस असावा अजून झालेला नाहीये. या दोघांना ऍड करून बघा 3600121 बरोबर 1273 बरोबर आला तर 3721 म्हणजे हे साइड 1 चा स्क्वेअर हे साइड 2 चा स्क्वेअर इज इक्वल टू हायपोटेनियस चा स्क्वेअर. तर पायथागोरस ट्रिपलेट आहे येस ऑर नो समजलं. पायथागोरियन ट्रिपलेट तर हे 1 मार्काला प्रश्न टार्गेट होऊ शकतो तुम्हाला 1 मार्क क्लिअर. त्यानंतर आपण काय बनवणार आहोत 30 60 90 बरोबर ना. हे झालं 30 60 90 काम जास्त येतो हातामध्ये लिहित असताना एनी हाऊ 30 60 90 ह्याच्यावर प्रश्न येतात बाळांनो एक ना एक तर असतोच किंवा 45 45 90 बरोबर. बघा सो 30 60 90 ला ओळखायचं कसं कारण की आपण रट्टा मारून जातो आपल्याला समजत नाही की आपण कसं ओळखतो त्याला. सपोज ट्रायंगल एबीसी आहे 90 डिग्री बरोबर किती आहे 90 डिग्री बरोबर. बरोबर सपोज हे 30 डिग्री दिलेलं असेल आणि हे 60 डिग्री दिलं ऑलरेडी होऊन जातं बरोबर ना. सम ऑफ
अँगल्स ऑफ ट्रायंगल किती होतात 180 डिग्री. हे 90 आहेच ऑलरेडी. हे सगळं तुम्हाला माहिती आहे. फॉर्म्युला कसा जनरेट होतो बघा, की साइड ऑफ किंवा साइड अपोजिट 30 डिग्री अँगल इज इक्वल टू साइड अपोजिट. आपण हे असं धरतो, असं नाही धरायचं. 30च्या अपोजिट साइड कुठली आहे, बीसी, बरोबर ना. बीसी इज इक्वल टू हाफ ऑफ इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय तुमचा एसी आहे बाळांनो. क्लियर. सेम साइड अपोजिट 60 डिग्री अँगल, 60 डिग्री अँगल. तर 60 डिग्री अँगलच्या अपोजिट साइड कुठली आहे, ए बी, इज इक्वल टू √3/2 इंटू हायपोटेनस. हायपोटेनस काय तुमचं एसी. समजलं. तर तुम्हाला कधी हे दोन साइड दिली असेल किंवा एकच साइड दिली असेल आणि एक साइड शोधायची असेल, तेव्हा 60चा यूज करू शकता, 60 डिग्री अपोजिट ऑफ अँगल. हे नसेल दिली तर 30 डिग्री अपोजिट ऑफ अँगल हाफ इंटू हायपोटेनस किंवा √3/2 इंटू हायपोटेनस. समजलं. तर हे झालं 30, 60, 90 तुमचा टार्गेट. क्लियर. सेम ट्रायंगल तसाच, बरोबर. ट्रायंगल तसाच ए बी सी, बरोबर. हा 90 आहे, 90च असतो. हा 45 आहे आणि हा पण सपोज 45 आहे, बरोबर ना. आता बघा काय होतं. 45 चा पण खूप सोपा आहे. सपोज हे बीसी आहे, बरोबर ना. बीसी आहे किंवा ए बी पण असेल, कारण की इथं दोन्ही सेमच येणार आहे. तर बीसी इज इक्वल टू 1/√2 इंटू एसी किंवा ए बी इज इक्वल टू 1/√2 इंटू हायपोटेनस. सेम. येस ऑर नो. तर थोडक्यात तुम्हाला हे समजलं असेल की बीसी इज इक्वल टू ए बी काय येणार आहे 1/√2 इंटू हायपोटेनस. हा सांगतो 45 डिग्रीचं ते 45, 45, 90. बस एवढंच आहे, बाकी काहीच समजायचं नाही. क्लिअर. क्लिअर इथपर्यंत. चला नेक्स्ट बघा. तुम्हाला राईट अँगल ट्रायंगलची थेरम किंवा थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन हे तुम्हाला येऊ शकते. ठीक आहे, लक्षात ठेवा. तर जॉमेट्रिक मीन एक आपण उदाहरण बघू, एक्झाम्पल बघू. जॉमेट्रिक मीन. सपोज एक ट्रायंगल आहे, ठीक आहे. ट्रायंगल मानू आपण पी क्यू आणि आर, बरोबर. एक परपेंडिक्युलर हायपोटेनस वर पडलं आहे, बरोबर. हे 9 दिले तुम्हाला, हे 16 दिलेलं आहे आणि हे किती दिलेलं आहे 90 डिग्री असतो. ठीक आहे. तर अँगल पी क्यू आर 90 डिग्री, सेगमेंट क्यू एन इज परपेंडिक्युलर ऑन सेगमेंट पी आर, म्हणजेच हायपोटेनस वर पी एन 9 एन आर 16, बरोबर. क्यू एन फाइंड करायचा आहे, म्हणजे हा काढायचा आहे क्यू एन. तर थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन म्हणतं तुम्हाला की एन क्यू स्क्वेअर इज इक्वल टू पी एन इंटू एन आर. खतम. एवढंच आहे.
थेरम ऑफ जॉमेट्रिक मीन. कळतंय? एनक्यू किती दिले तुम्हाला माहित नाही ना सर, हेच तर माहित नाहीये आम्हाला. पीएन किती दिले 9, एनआर किती दिले 16, बरोबर. एनक्यू स्क्वेअर इज इक्वल टू 9 इंटू 16. आता हे असं करत बसायचं नाही मल्टिप्लाय, कोणाचा परफेक्ट स्क्वेअर हे सगळं करत बसायचं नाही. आता फक्त हे स्क्वेअर नकोय म्हणजे इथं काय होऊन जाणार, स्क्वेअर रूट लागून जाणार. येस ऑर नो? समजतंय? तर मला सांगा √9, आता सांगा की √9 कोणाचा परफेक्ट आहे, 3चा. 16 आहे कोणाचा आहे, 4चा. तर एनक्यू किती येणार बाळांनो तुमचा, 12. खतम. एनक्यू किती येणार, 12 येणार. किती येणार, 12. समजलं? तर हे फॉर्म्युला लक्षात ठेवा. जो मीन असतो त्याचा स्क्वेअर आणि हायपोटेनियसला तो परपेंडिक्युलर तो गेलेला असतो, बरोबर. म्हणून हायपोटेनसचे दोन भाग पडले, पी एन आणि एन आर, म्हणजे इंटू पी इज इक्वल टू पी एन इंटू एन आर. लक्षात ठेवायचं. तर तुम्हाला जॉमेट्रिक मीन थेरम आणि सम असं म्हणून 3 मार्काला विचारू शकतात. ठीक आहे, क्लिअर? या टाईपचा प्रॉब्लेम येऊ शकतो. ठीक आहे, एनी हाऊ. त्यानंतर आपण येऊ अपोलोनियसच्या थेरमच्या वर. ठीक आहे, मला कुठंतरी असं वाटतंय यावेळेस अपोलोनियसवर प्रश्न किंवा थेरम 100% पढ़ना, ऐसा मुझे लग रहा है. ठीक है, तुम्हें क्या लग रहा है बच्चों? बघा, फिगर काढू द्या पहिले मला. माझ्या फिगरवर नका जाऊ. माझ्या फिगरवर म्हणजे जे ट्रायंगल काढतोय त्याच्या फिगरवर नका जाऊ. ठीक आहे. ना तू म्हणणार माझ्या फिगरवर, आता आम्हाला काय फिगर, आणि शरीर जे आहे बॉडी ते बॉडी, संपला विषय. त्याला म्हणतात फिगर. क्लिअर? चला नाही हो, ह्याचा अर्थ काय असतो, दोन्ही साइड सेम आहेत, बरोबर, सिमिलर आहे. चलो, हे तुम्हाला 9 दिलेलं आहे, हे एम आहे. ठीक आहे, तुम्हाला म्हटलंय की सेगमेंट पी एम इज अ मीडियन ऑफ ट्रायंगल पी क्यू आर. ठीक आहे, पीएम 9 दिलेलं आहे. त्यानंतर पीएम 9 देऊन त्यांनी सांगितलंय की पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 290. किती सांगितलंय, 290. आणि क्यू आर फाइंड करायचा आहे असं तुम्हाला दिलंय. आता इथं तुम्ही काय करू शकता, इथं ना तुम्ही काय राईट अँगल ट्रायंगल आहे का नाही हे नाही सांगू शकत, किंवा कुठला काय आहे काय नाही सांगू शकत. सध्या या कंडिशनला तुम्ही काय नाही सांगू शकत, बरोबर ना. आणि जरी तेच तुम्ही सांगितलं तर आन्सर पण तुमचा खूप मोठा जाईल. तर त्यामुळे हे अपोलोनियस थेरमच्या थ्रू हा क्वेश्चन सोडवायचा असतो. बघा नीट, एक गोष्ट त्यांनी दिलेली आहे की ह्या फिगरवरनं, आता ही तुम्हाला दिली नाहीये पण फिगरवरनं तुम्हाला सरळ समजतंय की क्यूएम इक्वल टू एम आर. क्यूएम इक्वल टू एम आर आहे का नाहीये, येस ऑर नो? तर क्यूएम इक्वल टू एम आर तर आहे, पण सर अजून एक गोष्ट आम्हाला दिसते की क्यूएम हे हाफ आहे क्यू आरचं, म्हणजे हे अख्खं मोठं क्यू आर आहे, ह्याचा हाफ क्यूएम आहे. येस ऑर नो? का? कारण की पीएम हे मीडियन आहे, हे ऑलरेडी सांगितलेलं आहे, आणि इथं दोन भागांमध्ये सेम भागामध्ये छेदते. येस ऑर नो? तर मी असं लिहू शकतो का, अरे सॉरी, क्यूएम आहे तर एम आर पण आहे, बरोबर ना. तर मी असं लिहू शकतो का की क्यूएम इज इक्वल टू एम आर इज इक्वल टू हाफ क्यू आर. हे सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे, हे तुम्हाला तिथं समजायला पाहिजे, तरच तुम्ही अपोलोनियस थेरमचा फॉर्म्युला इथं अप्लाय करू शकता. आणि तिथं आपण चुकून जातो किंवा गोंधळून जातो. तर तसं उद्या मिस्टेक करू नका. इट्स माय काइंडली रिक्वेस्ट टू ऑल माय स्टूडेंट्स. ठीक है, चलो देखो आगे. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, अपोलोनियस थेरम काय म्हणतोय, पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर म्हणजे पी क्यू चा स्क्वेअर प्लस पी आर चा स्क्वेअर इज इक्वल टू 2 पी एम स्क्वेअर
प्लस 2qm चा स्क्वायर, खत्म, एवढंच आहे. म्हणजे लक्षात कसं ठेवणार सर, इसको अभी हमने कुछ नहीं किया सर, हमको कुछ पता नहीं है ओपरेनियस थ्योरम कैसे डिराइव हुआ, क्या हुआ, हमको कुछ नहीं पता है। हमको सिर्फ इतना जानना है कि फॉर्मूला याद कैसे रखना है। अभी कल एग्जाम है हमारा 11 बजे, सो हाउ टू मेमोराइज दिस फॉर्मूला, कैन यू प्लीज हेल्प मी। तो देखो ध्यान से, पी क्यू स्क्वेअर हे दिसते, ह्याला या साईडला स्क्वेअर करा, ह्याला पण स्क्वेअर करा, केलं म्हणजे एलएचएस झाला सपोज तुमचा, इज इक्वल टू हे जे मीडियम आहे ना याचं स्क्वेअर आणि त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, आणि हे जे अख्खी साईड दिसते त्याची अर्धी क्यूएम, बरोबर ना, क्यूएम ला स्क्वेअर करा आणि 2 ने मल्टिप्लाय करा, झालं, संपलं. पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इज इक्वल टू 2pm स्क्वेअर प्लस 2qm स्क्वेअर. कळतंय का बाळांनो? तर त्यात तुम्हाला पी क्यू आणि पी आर दिलेला आहे 290, बरोबर ना, डायरेक्ट दिलेलंच आहे. पीएम दिलंय का, दिलंय सर, तर 2 इंटू 9 चा स्क्वेअर. क्यूएम दिलंय का, क्यूएम दिलं आहे का, दिलंय का, नाही दिलंय ना, क्यूएम दिलंच नाही ना सर. पण आपल्याला काढायचा आहे क्यूआर, हा लक्षात ठेवा, 2qm स्क्वेअर, पण क्यूएम हा तर क्यूआर येऊन जाणार आहे, हे आपल्याला दिसतंय. तर चला सांगा, 290 हे किती आलंय, 9 चा स्क्वेअर 81, 81 2 चा किती येणार 162, बरोबर, इंटू 2qm चा स्क्वेअर. येस ऑर नो, कळतंय का, हो ना. या 162 तिकडे पाठवा, 290 मायनस 162 इज इक्वल टू 2qm स्क्वेअर. चला सांगा किती येतात, 290 मधून 162 गेल्या, तर तुम्ही करू शकता, 128 इज इक्वल टू 2qm स्क्वेअर. येस ऑर नो. पुढचं नेक्स्ट स्लाइड घेऊ. तर 128 अपॉन 2 खाली जाणार ना, 2 इज इक्वल टू qm स्क्वेअर, बरोबर ना, खाली जाणार, बघून घ्या, ठीक आहे. किती येणार सांगा, 2 6 12, 2 4 8, 64 आले सर qm स्क्वेअर. तर 64 हा कोणाचा परफेक्ट स्क्वेअर आहे, तर qm इज इक्वल टू किती आले, 8 आले सर. क्लिअर, हे एच नाहीये, एम आहे, ठीक आहे. आणि आत्ताच म्हटलं होतो qm इज इक्वल टू काय असतं, हाफ qr आहे. येस ऑर नो. तर qm 8 भेटला, तर qr किती होऊन गेला, हा 2 तिकडे गेला, तर qr इज इक्वल टू 60, खतम. त्यांनी जर चुकून असं विचारलं की एमआर पण काढा, अरे क्यूएम आणि एनएमआर सेम आहे ना, 8 8च असणार. येस ऑर नो, 8 8च असणार, बरोबर ना, क्लिअर. सो दिस इज द प्रॉब्लेम ऑन अपोलोनियस थेरम बेसिस. हे काय लिहिणार, बाय अपोलोनियस थेरम, ठीक आहे. सो हे तुमचं हेच, बरोबर. आता हे सर्कलचं पण तुम्हाला तसंच दिलेलं आहे, तसंच तुम्ही सोडवायचं आहे, ठीक आहे. सध्या मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही, जास्त वेळ द्यायचा मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण सायकलिक क्वाड्रिलेटर ह्याच्यावर प्रश्न असतात, एक्सटर्नल इंटरनल टचिंग सर्कलवर क्वेश्चन येणार, आणि टेंजंट सेगमेंट किंवा टेंजंट सेकंड सेगमेंट ह्याच्यामधून एखादा क्वेश्चन येणार, शॉर्ट 101%, लक्षात ठेवा. कन्स्ट्रक्शन मी ऑलरेडी सांगितलं होतं काल डिस्कस करून, ठीक आहे. कोऑर्डिनेटवर, डिस्टन्सवर किंवा सेक्शन मध्ये पण इंटरनल किंवा एक्सटर्नल मधून येऊ शकतो. स्लोपवर प्रश्न 100% हमखास असतो आणि असणारच आहे. इथं तुम्हाला मिड पॉइंटवर मागच्या वर्षी विचारलं होतं, ठीक आहे, या वर्षी पण विचारू शकतात. तर थोडंसं ट्रिकी काढायचं असेल तर सेंट्रॉइडवर, मला असं कुठेतरी फील होतंय की सेंट्रॉइडवर 100% टार्गेट होईल उद्या क्वेश्चन, ठीक आहे. तर इथं तुम्हाला दिलेलं आहे कुठले कुठले महत्वाचे आहेत सम्स. ते ट्रिग्नोमेट्री काल शिकवलेलं होतं, तर ते ट्रिग्नोमेट्री करा. मेन्सुरेशनला मी तुम्हाला म्हटलो, एरिया ऑफ सेक्टर, मायनर आर्क, मेजर आर्क, ठीक आहे, लेंथ ऑफ आर्क, ह्याच्यावर करून जावा. शॉर्ट क्वेश्चन येणार आहे, म्हणजे येणार आहे, ठीक आहे. फर्स्ट टर्मवर क्वेश्चन येणार आहे, 2-3 मार्क वाला, ठीक आहे.
आणि एरिया ऑफ शेडेड रिजनवर पण प्रश्न येणार आहे. ठीक आहे, एरिया ऑफ एरिया ऑफ शेडेड रिजनवर पण प्रश्न येणार आहे. क्लिअर? आणि इथं तुम्हाला मी कुठं गेलं, हां, इथं अँगल ऑफ एलिव्हेशन किंवा अँगल ऑफ डिपर्शनवर क्वेश्चन टार्गेट होतात. सो अवेअर राहा आणि उद्या होणार. तर मला कुठेतरी असं वाटतंय की अँगल ऑफ एलिव्हेशन आणि अँगल ऑफ डिपर्शनवर वर्ड प्रॉब्लेम एक येणार 3 किंवा 4 मार्काचा शॉर्ट. मेन्सुरेशनवर एक प्रॉब्लेम येणार 3 किंवा 4 मार्काचा. ठीक आहे. आणि सर्कलवर एक प्रॉब्लेम निघून येणार, सायकलिक क्वाड्रिलेटरवर किंवा टेंजन सेगमेंटवर एक 3 मार्काचा 101%. तर झाले तुमचे इथं मागचे जे लास्ट क्वेश्चन जे तुम्हाला टफ जातात ते करून जावा. ठीक आहे, मी तुम्हाला सांगणार. आणि शिप एरोप्लेनचं मला वाटतंय की यावेळेस विचारणार, शिप एरोप्लेन किंवा टू बिल्डिंग याच्यावर क्वेश्चन येणार ट्रिग्नोमेट्रीला 4 मार्काला. ठीक आहे, एरिया ऑफ शेडेड रिजनवर 3 मार्क किंवा मग 4. मला तो 3 मार्क वाटतंय. ठीक आहे. आणि हे टॅबलेट याच्यावर थोडंसं टफ द्यायचा प्रयत्न जर त्यांचा झाला तर इथून टार्गेट होऊ शकतं. ठीक आहे. ओन के ऊपर हम खास क्वेश्चन आएगा, शॉर्ट. क्लिअर? सो दिस इज युअर टुडेज सेशन. आजचं हे तुमचं सेशन होतं. सो थँक्यू सो मच वन्स अगेन. तुम्ही येत राहा. उद्या ज्योमेट्री संपल्यावर साइंस 1 इस सब्जेक्ट के बारे में भी हम बहुत कुछ लेके आएंगे. सो थँक्यू सो मच. साधक शिक्षा हे ॲप डाउनलोड केलं नसेल तर करून घ्या. आणि या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो. ठीक आहे, एवढंच मी सांगेल. जर लेक्चर आवडलं असेल, तुम्हाला काय महत्त्वाचं वाटलं असेल तुमच्या बेनिफिटसाठी, तर सबस्क्राईब करायला काही प्रॉब्लेम नाही. थँक्यू सो मच. भरपूर काय हे तर फक्त 10th रिलेटेड आहे. तुम्ही अजून 11वी 12वीमध्ये जाणार, तिथं पण माझ्याकडून तुम्हाला भरपूर काय भेटत राहणार आहे कंटिन्यूअस. सो थँक्यू सो मच and have a good day and best of luck for your exam. Thank you. Bye bye.